पहिला सामना जॉन्टी जोशीचा आणि ओली संघ खेळला होता. मात्र दुर्दैव असं राहिलेलं की जॉन्टी जोशी गेल्या वर्षीच्या अंगामध्ये पहिला चौकार ठोकणारा फलंदाज ठरला होता. चौकारांची हॅट्रिक ही त्याच्या नावे पाहायला मिळाले होते. मात्र यंदा जगामध्ये दुर्दैव विक्रम आपण पाहतोय. जॉन्टी जोशी पहिला फलंदाज शून्यावर बाद होणारा ठरलेला आहे आणि रनआउटच्या रूपाने बाद होणारे पहिला फलंदाज ठरलेला आहे. आणि नक्कीच भावेश थले याच्या बॅटमधून त्याच्या विरुद्ध 2 षटकारी आपल्याला यंदा जगामध्ये पाहायला मिळाले होते मानकुली मैदानावर. कौशल पाटील उंचपुरा असा गोलंदाज आपण पाहतोय सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. तर सामोर जाईल फलंदाज जॉन्टी जोशी. जे नॉकस्ट्रीटला अतुल मात्रे. पॉवरप्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. हलकासा अपील तिथे केला जातोय. पहिल्या चेंडूवर बीट केलेला फाईन खेळण्याचा प्रयत्न होता जॉन्टी जोशी याचा. मात्र पहिला चेंडू निर्धाव हाताळताना आपण बघतोय कौशल पाटील. कौशल पाटील इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय कारण चेंडू पिचच्या बाहेर पिच होतोय. आव्हान त्या धावेने अकाउंट ओपन होते आरडी ओवली या संघाचं. फ्रीट असणार आहे. या फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का? इथे मात्र दिशा दिलेली आहे चेंडूला. क्षेत्रक्षेत्र तिथे डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेने जॉन्टी जोशी आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने ओवली संघाची धावसंख्या 2. आरडी ओवली विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कौशल पाटील पहिलं षटक घालतोय वलपाडा या संघाकडून. यावेळी सामोरे जाईल फलंदाज अतुल मात्रे. इथे मात्र एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. मिडविकेट रिझन मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. धावसंख्या 3. दोन्ही फलंदाजांनी एकी धावेने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. धनाजी पाटील यांच्यासाठी माससाठी ही खास व्यवस्था आहे. फॅनची मागणी केली होती धनाजी पाटील याने. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र क्षेत्रक्षेत्र तिथे आणि इथे जावे लागेल फलंदाजाला डागवटच्या आसऱ्याला. फलंदाज जॉन्टी जोशी याची खेळी मात्र इथे समाप्त होते. बॅटर मैदानामध्ये येतोय प्रितेश पाटील. ब्रेक थ्रू मिळून देताना आपण बघतोय कौशल पाटील पहिल्या षटकामध्ये. इथे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून जातोय या ईस्ट रक्षेच्या त्यामध्ये. खांद्याचा वापर हा चेंडू राखण्यासाठी गोलंदाजाने केला होता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 3 धावा 1 बाद. आणि ओवली संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 3. पहिलं षटक कौशल पाटील याचं
चांगले राहिले आहे, कारण या षटकामध्ये त्याने एक धाव सॉरी 3 धावा खर्च केलेल्या, त्याने एक विकेटही प्राप्त केलेलं आहे. आतिश पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते दुसरं षटक घालण्यासाठी. इथे मात्र मेस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या दुहेरी धावेने धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 5. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतिश पाटील भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाकडून दुसरं षटक बदलतोय. इथे मात्र जोरदार अपील, पंच संमत नाहीत. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. यावेळी मात्र लॉब केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन वरून सीमाबाहेर षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा. स्विंग अँड मिस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. परिणामस्वरूप धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 12 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आतिश पाटील आपल्या संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक बदलतोय. आतापर्यंत 9 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकले गेलेले आहेत. यावेळी मेस टाइम फटका आहे. झेल होण्यासारखे संभावना नाही. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतायत. या दुहेरी संघाची धावसंख्या 14. 26 चौकार 9 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. आणखीन एक षटकार पाहायला मिळेल का पाहूया. नाही, इथे मात्र कौशल तिथे सज्ज होता. सेफ फॅन आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद झेलबाजी रूपाने. मात्र सीमारेषा क्लिअर करता आले नाही आणि कौशल त्या क्षेत्रामध्ये सज्ज होता. सेफ फॅन सुरक्षिततांची झोली पेश केली होती आणि चांगल्या झेलची समाप्ती केली होती. 2 फलंदाज बादून डगरच्या असण्याला गेलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 14. 2 षटकांची समाप्तीनंतर 7च्या सरासरीने प्रति षटकामागे आरडी ओली संघाने धावफलकावर धावा झळकवल्या आहेत. सध्या ऑल इन वन 2 in 1 धनाजी पाटील उर्फ मास समालोचक आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि भिवंडी तालुक्याचा जर विचार केला तर भिवंडी तालुक्यामध्ये सर्वात प्रथम बाईकची स्पर्धा आयोजित करण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. धनाजी पाटील मॅन फ्रॉम सारंगाव आणि कमिंग सून एक मोठी स्पर्धा दस्तक देत आहे. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच आगली वेगळी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील.
करण पाटील तिसरे षटक करण्यासाठी आलेले आहे. करा राऊंड ट्रायचा फटका कार्पेटच्या सारी जमिनी लगत क्षेत्ररक्षक तिथे मिसफिल करतोय. स्टॉफी वर्क पाहायला मिळते आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्या पूर्ण सरकते 16 धावा. सुरू असलेले सामना आपण आणि ओवली विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये. दिशा वरकटले पंच वाईट इशारा करतात. 59 धावा चिरमाने धावसंख्या सिंगल हालूच पुरस्कृत ते धावफलकावर 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर करण पाटील तिसरं षटक हाताळतोय वलपाडा संघाकडून. पहिलं षटक कौशल पाटील, दुसरं षटक अतिश पाटील यांनी हाताळलं होतं. इथे मात्र लॉफ्टेड फटका मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तिसरा फलंदाज बाद आडी ओळू या संघाचा. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. 17 या धावसंख्येवर आपण पाहतोय. नवीन फलंदाज चिराग खेळपट्टीवर गेलेला आहे. आणि ओवली विरुद्ध भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. 17 धावसंख्या आणि 3 फलंदाजी बाद झाले आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगलने वाढते 18 धावा. करण पाटील यावेळी सामना करेल फलंदाज विराज मात्रे. पाहिला आणि सोडून दिला. पंचांचा इशारा वाईटचा येतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्या सिंगलने 19. होम फोटो टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळी मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. या धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद झालेला आहे. पॉल विकेट जर बघितला तर पहिला फलंदाज 3 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 14 धावसंख्येवर, तिसरा फलंदाज 17 धावसंख्येवर आणि नुकताच चौथा फलंदाज 19 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सूरज म्हात्रे एक टॅलेंटेड प्लेअर आता मात्र मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. प्लेअर मिस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवर जाऊन मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. 19 धावा स्थिर आहे धावसंख्या. पुन्हा एकदा प्लेअर मिस.
बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आणि बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडूने तिसरी षटकाची समाप्तीचा इशारा होतोय पंचांकडून. तीन षटकाची समाप्तीनंतर 4 बाद 19 आणि ओली संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. शेवटचे षटक हाताळण्यासाठी अविनाश. इथे मात्र सुरेख चेंडू फसवा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे गोलंदाज अविनाश पाटील याने. आणि फलंदाज बाद होतोय एज एन गॉनच्या रूपाने. निम्मा संघ घरात झालेला आहे. 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि ओलिया संघाचे धावसंख्या धावपलकावर स्थिर 20 धावा. सुरेख चेंडू म्हणता येणार नाही कारण पंच आमच्याकडे वळतात वाढचा इशारा करतायत. आव्हान त्याचा वाढच्या रूपाने. धावसंख्या एकेरी धावेने वाढते 21 धावा. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता. शेवटचे षटक मार्गस आहे डबल टू 22 धावा 5 बाद आणि ओली संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना न्यू बॅटर यश केने स्ट्रायकर एंडला. यश केने आपण पाहतोय. यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये फिरकावण्याचा प्रयत्न आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. स्क्वेअरलेग पंचांच्या नजीक झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला होता मात्र झेल होऊ शकलेला नाही आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 24 होते. मोठा फटका खेळलेला आहे. उंची जास्त लांबी कमी दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र इथे झेल कॅरी करू शकला नाही. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचीत झालेला आहे. निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांमध्ये 26 धावा आणि 27 धावांचं आव्हान भारत स्पोर्ट्स वलपाडा संघासमोर ठेवलेलं आहे आणि ओवळ्या संघाने.
निर्धारित 4 षटकामध्ये 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष आणि ओलिया संघासमोर आणि ओली संघाने भरत स्पोर्ट्स वडपाडा संघाला दिलेलं आहे. आणि या लक्ष्याचं पाठण्यासाठी दोन्ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. आतिश पाटील आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज महेश पाटील. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज आणि ओली संघाकडून विराज. विराज म्हात्रे रानाल चषकामध्ये नक्कीच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक बाईक जिंकण्याचा भीमा पराक्रम या खेळाडूने केला होता. तोच विराज म्हात्रे सध्या गोलंदाजी मार्गवर. इथे चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फटका आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. दणदणीत षटकार. आतिश पाटील याच्या बॅट मधून अतिशय षटकार. यावेळी मात्र सुरेख वापसी करताना अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळला होता. एक रिस्की रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने 7. सुरेख आता मालोडी संघाने पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. यामधील विजेता संघ विपक्ष सोनेकामता मालोडी. नेक्स्ट मॅच विराज म्हात्रे सामोरे झाले यावेळी फलंदाज महेश पाटील. कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधू शकलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपल्याकडे 7 धावा. आव्हान येते 27 धावांचं. इथे मात्र शपोलन खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेग लॉंग लेग रिझन कडे आणि इथे पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. यावेळी चिप केलेल्या चेंडूला मात्र सरळ मिड ऑफच्या हातामध्ये झेलबाज रूपाने फलंदाज बाद होतोय महेश पाटील. न्यू बॅटर अविनाश पाटील 1 डाऊन पोझिशन या पोझिशनवर खेळण्यासाठी आलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय एक चोटी धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. एकेरी धावणे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती अंती 27 लक्षाचा पाठला करताना भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाची धावसंख्या 8.
9 धावा. दुसरं षटक सूरज मात्र हाताळण्यासाठी आलेलं आहे. सूरज मात्रे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. आणि ओली संघाकडून मात्र सामना केलेला डावखुरा आक्रमक फलंदाज आतिश पाटील. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. डीप पॉइंट रिझनला एक क्षेत्ररक्षक त्याने केला जातोय. एक क्षेत्ररक्षक कवडला 30 सर्कल मध्ये आणला जातोय. पुन्हा एकदा पॉइंटचा क्षेत्ररक्षक जवळ बोलवण्यात आलेला आहे. आणि डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक आता मात्र रवाना केला जातोय. थर्डमॅन पाहिलं का 20 मध्ये एस्ट्रेक्सच्या मागे त्याकडून लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावपलीकडे 9 धावा. 27 लक्षाचा पाठलाग बरेच स्पोर्ट्स वलपाडा संघ करतोय. इथे मात्र समोर केलेलं आहे स्टेट लॉंग ऑफ रिझन मध्ये दुरून क्षेत्ररक्षक येईल मात्र चेंडू थांबणार नाही, निघून जाईल स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमापार चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 धावा. धावसंख्या 13. एक माफक लक्ष आहे खरं तर आडी ओली संघाने बरेच स्पोर्ट्स वलपाडा संघासमोर ठेवलेलं आहे. ते माफक लक्षाचा योग्य रीतीने पाठलाग वलपाडा संघाच्या फलंदाजाकडून केला जातोय. इथे मात्र इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डी पेक्षा रिझन मध्ये. थोडासा आउटफील्ड स्लो आहे आणि परिणाम स्वरूप नक्कीच आपण पाहू शकता दुरून क्षेत्ररक्षक गेला होता. 3 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण करतायत. या तिहेरी धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. सोळा धावा. धावसंख्या 16. सूरज मात्रे यावेळी सामना करेल फलंदाज अविनाश पाटील. येणाऱ्या फलंदाजामध्ये अष्टपैलू कौशल पाटील याचं येणं बाकी आहे, जो मोठे मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 20 मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कप रिझन मध्ये एकरी धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या 17. इथून 10 धावांची आवश्यकता आहे भारत स्पोर्ट्स वलपाड संघ हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर सामना आपण पाहणार या सामन्यात विजय संघ विपक्ष सोनेगामाता मालोडे या दोन संघामध्ये. जोरदार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक बाचा इशारा तो पंचांकडनं.
दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकाची समाप्तीनंतर भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाची धावसंख्या 18. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून 9 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार. इनमिन 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी वलपाडा संघाला. पंचांचा वाटचा इशारा अव्वांतरचा वाट चुरपाने. धावसंख्या 25. 2 धावांची आवश्यकता आहे. सोनेगाव मालोडी संघ नाही का आपण व्यापीठ आहे समोर या. इथे मात्र फटका फसलेला आहे आणि फलंदाज बाद होईल. न्यू फलंदाज कौशल. 2 धावांची फक्त आवश्यकता आहे वलपाडा संघाला विजयासाठी. आतिश पाटील साठी बिग हँड दिलं जाते. 20 धावांचं नक्कीच योगदान त्याने आपल्या संघासाठी दिले. 8 चेंडूमध्ये 20 धावा, ज्यामध्ये 2 षटकार एका चौकारचा समावेश होता. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. कौशल्याची उंची जर बघितले तर अगदी ताडा माडाची उंची लाभलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उंच असा खेळाडू. इथे मात्र ताडा माडाची उंची आणि ताडा माडाचा षटकार आपण पाहतोय. उंचच उंच सीमापार विजय षटकार. हा सोनेगाव मालोडी संघनायक आपण या. तसेच भारत स्पोर्ट्स वलपाडा संघनायक आपण या. वलपाडा विपक्ष मालोडी या 2 संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला